जय भारत जय संविधान. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 12/1/2026. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार अनिकेत वसंतराव कोठावळे प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ नानापेठ येथून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. प्रभागामध्ये अनिकेत भाऊंनी समाजसेवेचे अनेक कामे केलेली आहेत. बहुजन प्रवाह चॅनलने त्यांच्याशी साधलेला संवाद पहा. त्यांनी किती कोटी रुपये खर्च केले तर त्यांनी पाऊण लाख कोटी रुपये पालिकेने 9 वर्षात खर्च केले, परंतु कोणतीच विकास कामं दिसत नाहीये. रस्ते खराब दिसत आहेत, कचरा दिसतोय. प्रदूषण करायचं असेल तर आपल्याला बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही. केंद्राची जय भारत जय संविधान. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, पुणे शहरामध्ये निवडणुकीचं वातावरण चांगलं तापलेलं आहे आणि शेवटचा प्रचार म्हणजे शेवटचा दिवस आहे आणि यानंतर जे नागरिक आहेत त्यांच्याशी वैयक्तिक उमेदवार हे संपर्क साधतात, ते त्यांच्याशी चर्चा करतात. तर आपण प्रभाग क्रमांक 23मध्ये आलेलो आहोत. तर 23मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे उमेदवार अनिकेत भाऊ कोठावळे यांचंही या भागामध्ये असं चांगलं नेटवर्क आहे, चांगला दांडगा जनसंपर्क आहे. त्यांचा व्यवसाय वगैरे पाहता तर त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये जे त्यांनी उडी घेतलेली आहे. तर आपण थेट हे जे उमेदवार आहेत आपल्या भागातील, तर आपण थेट त्यांची संवाद साधतोय. पाहून घेऊया आपण त्यांची रंगत कशी रंगलेली आहे, निवडणुकीचा प्रचार कशा प्रकारे चालू आहे आणि पुढचं काय रणनीती आहे ते आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ, आपलं बहुजन प्रवाह चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार. हां, आपलं नाव आणि परिचय. नमस्कार. प्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू. बाबासाहेब आंबेडकर, मिस्टर साळवे, महात्मा ज्योतिराव फुले त्या महापुरुष आहेत त्यांना वंदन करून मी आपला परिचय देतो. हो, मी अनिकेत वसंतराव कोठावळे. हो, नानापेठ परिसरातून माझं बालपण इथं गेलेलं आहे. अशोक चौक माध्यमाचा एक कार्यकर्ता ते अध्यक्ष पर्यंत मी धुरा सांभाळतोय आणि त्यामुळे त्या माझा मंडळाचा एक कार्यकर्ता म्हणूनच मी संपर्कात लोकांच्या आलेलो आहे आणि ती जादही माझी तीच ओळख आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि जो माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून त्यांचा मी धन्यवाद करतो. आणि तो विश्वास कसा सार्थ करता येईल आणि मी आणि माझं पूर्ण पॅनल या भागातून बहुमताने कसं पुढे नेता येईल. आता प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. त्याप्रमाणे माझ्या भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रत्येक मंडळाचा जोडलेले एक नातं तो कार्यकर्ता घराघरात असलेले आमचे संपर्क, इतर आमचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं असलेला संपर्क, या सगळ्यांचं एक घट्ट नातं झालेलं आहे आणि ती मोठी पक्षाला आम्हाला ताकद मिळालेली आहे, आमच्या पॅनलला एक ताकद मिळालेली आणि त्याप्रमाणे आमचा सर्व प्रचारात वाढत आहे. घरोघरी आमचा संपर्क होत आहे. काही ठिकाणी आमच्या शेवटच्या टप्प्यात जसं मतदारांपर्यंत स्लिपा पोहोचवणं, काही ठिकाणी आमचे सर्वे चालू की जिथं आम्ही कुठे काही कमी पडतोय का, कुठेपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचलोय का, तिथल्या समस्यांपर्यंत पोहोचलोय का, त्याची आम्ही जाणीव करू. त्या तात्काळ कशा पूर्ण करता येतील, तर त्याला काय भविष्यात कल्पना करता येईल याची खूप आमची वेगळी टीम करते. पक्षाचे आपल्या अजितदादा पवार साहेब आहे, तर त्यांची आपल्या पक्षाचे म्हणजे एक आपण त्याला म्हणतो आपण शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शक्ती प्रदर्शन म्हणून किंवा आपण शेवटची सभा म्हणून, जसं दादांनी पिंपरी चिंचवड एकदम भक्कम केलं किंवा दादांनी खूप तिकडे वेळ दिलेला आहे. तर आपल्या पुणे शहरामध्ये एक शेवटची सभा वगैरे किंवा शक्ती प्रदर्शन, बाईक रॅली म्हणा किंवा असं काय पदयात्रा म्हणा, असं काय नियोजन ठरलेलं आहे काय? माननीय अजितदादा पवारांनी आम्हाला मागच्या आठवड्यातच वेळ दिली की प्रभाग 22मध्ये आमचे एकत्र प्रभागांची सभा छान झाली. दादांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. कार्यकर्त्यांशी उमेदवारांना काही मार्गदर्शन किंवा त्यांचा काही सल्ला होता तो केला आहे. त्या मार्गावर आम्ही पुढं चाललेलो आहे. आता त्याचे आम्ही प्रयत्न करतोय की माननीय आमचे सुनीलजी तटकरे या साहेबांची बाईक रॅली आम्ही
आयोजित करतोय. त्याप्रमाणे रूट आम्हाला जो काय प्रशासनाची परवानगी आहे त्याच्या प्रयत्नशील आमचे कार्यकर्ते आहेत आणि ती परवानगी आल्यानंतर आम्ही पुढे साहेबांना कळवून त्याप्रमाणे वेळ आणि नियोजन करून लगेच काय करायची तासाची योजना प्रभागात येण्याची आम्ही त्यांनाही विनंती केली. त्यांच्याकडनं होकार आलेला आहे. ते सगळ्या प्रशासन परवानगी या सगळ्या थोड्या वेळातच आमच्या हातात 6 वाजेपर्यंत आल्या. त्याप्रमाणे आम्ही सोशल मीडिया किंवा आम्हाला पब्लिसिटी करायची. त्याचा मित्रपरिवार कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्या बाईक रॅलीला जास्तीत जास्त संख्येने कशी उपस्थित राहतील हा आमचा एक संध्याकाळनंतरचा वेगळा प्रयत्न चालू होईल आणि त्याप्रमाणे नियोजन करण्याची तयारी चालू झाली. तर आपला हा किती लोकसंख्येचा वाढ आहे आणि कसं नियोजन झालेलं आहे की एकूण टोटली किती मतदान आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पडेल व तुम्हाला पडेल आणि तुम्ही किती मताने विजयी होण्याची शक्यता तुम्हाला दाट असेल? हा 79,000 लोकसंख्येचा प्रभाग आहे. अच्छा. लोकसंख्या तर भरपूर आहे. सर्वात तिरपट लोकसंख्या आहे. काही बाहेरनं आलेले व्यापारी वर्ग आहे, काही कामगार वर्ग आहे की त्यांचं इतर ठिकाणी मतदान आहे. काही लोक शिफ्ट झालेले आहेत बाहेर. तर 79,000 आम्ही साधारणतः 60% ते 50 मतदान जास्त कसं बाहेर निघेल ह्याचा प्रयत्न असणार आहे आणि 70-80% तो आकडा कसा जाईल असे आम्ही नियोजन करतोय. आणि जर आमच्या पॅनलचा विचार केला तर प्रत्येक मतदार आम्हाला 22,000 25,000 हे सर्वेचे काही रिपोर्ट्स येत आहेत किंवा 20,000 प्लसचे रिपोर्ट आहे. म्हणजे काही स्थानिक वाहिनी आहेत किंवा स्थानिक काही कार्यकर्त्यांचे रिपोर्ट आहेत किंवा मंडळांचे काय आहेत. एक मंडळांचा अंदाजही काढतो किंवा तिथल्या स्थानिक नागरिकांचाही अंदाज काढतो. हा भाग दिल्ली जुना भाग असल्यामुळे संपर्क आमचा त्या एखाद्या रेवरपेठ सारख्या भागात गेला तर तिथं 4 व्यापारी आम्हाला लगेच भेटून जो काय त्यांचा तोंडी रिप्लाय आहे त्याच्यावर एक अंदाज आम्ही काढलेला आहे. किंवा 22,000 ते 24,000 मतं घेऊन आम्ही नक्कीच आघाडीने पुढे जाणार आहोत आणि त्याप्रमाणे 25चा आकडा आसपास आम्ही मतदान प्लस करून मतदान घेऊन आम्ही विजयाचा गुलाब करणार आहोत. खूप छान. तर आपण आपल्या भागामध्ये अशी प्रभागामध्ये आता आपण आपला जो प्रभाग होणार आहे तर यामध्ये काय समस्या नेमक्या आहेत या प्रभागातल्या तुम्ही कुठं फोकस करणार आहे नेमका तुमचा चांगला दांडगा संपर्क आहे प्रभागामध्ये तर तुम्हाला काय वाटतं की बा ह्या ठिकाणी काम झालेलं नाही हे काम मी करणार आहे असं कुठलं ठळक काम जे नागरिकांच्या सोयीचं आहे ते आपण करणार आहात? मूलभूत गरजा तर इथे आहे. सगळे जुने नाले जुन्या ड्रेनेज लाईन आहे, पाईपलाईन आहे त्या कुठे ब्रेक झालेल्या आहेत किंवा तर लोकसंख्येमुळं त्याचा पाणी पुरवठा कमी होतो. काही ठिकाणी 2 तास पाणी आहे, काही ठिकाणी महिलांच्या वेळ म्हणजे सकाळची जी वेळ असते ती वेळ न जाता दुपारी पाणी येत आहे आणि काही स्वच्छतेचा खूप मोठा प्रश्न आहे. तर मूलभूत गरजांकडे पूर्ण आम्ही लक्ष देणारच आहे. त्याप्रमाणे जे आमचे माननीय अजितदादा सकाळी 6 वाजता जे त्यांनी स्वतः एक कामाचा धडाका लावलेला असतो त्याप्रमाणे आम्ही नियोजन करून 6 वाजता आमच्या काही टीम्स प्रभागामध्ये फिरतील. ज्या मूलभूत सकाळच्या गरजा आहेत आमच्या पाणी पुरवठा स्वच्छता याच्याकडं बारकाईने लक्ष दिलं जाईल. मूळ अजेंडा मला विचारला तर इथं व्यापाऱ्यांची सुरक्षा पण आहे, वाहतुकीचा विचार आहे. PO प्रशासनाशी बोलून P1 P2 किंवा पार्किंगची काही व्यवस्था करता येते का जेणेकरून व्यापाऱ्यांना इथं खरेदी करून किंवा सार्वजनिक वाहतूक म्हणता येईल तसं इथं मालाची वाहतूक कशी करता येईल जेणेकरून छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना माल तिथपर्यंत पोहोचेल. त्याचे काही नियोजन व्यापाऱ्यांची बैठक आमचं पॅनल आल्यानंतर घेऊन आम्ही नियोजन करायचा विचार आहे. आणि ह्या भागात ई-लर्निंग स्कूल किंवा MSCIT सारखे कोर्सेस एखादा स्पर्धा परीक्षेचे क्लासेस किंवा भरपूर शाळा आहेत तिथे की तिथली मैदानं आजही ओसड आहेत की तिथे विद्यार्थी खेळू शकत नाही किंवा एखाद्या खेळाडू तिथे त्याची खेळावरचा प्रेम करताना त्याला तिथून बऱ्याच 4 ठिकाणी लांब ठिकाणी ते खेळासाठी जायला लागते. तर तो
खेळाडू आपल्याच भागातून त्याच मैदानावरनं कसा ऑलिम्पिकला किंवा तुमच्या एखाद्या भारताच्या जे काय खेळाडूंचा आहे ऑलिम्पिकमध्ये किंवा क्रिकेटमध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये कसा तो झळकेल यासाठी आम्ही त्या मैदानांकडे बारकाईने लक्ष देऊन ते पूर्ण जिम्नॅस्टिक हॉल म्हणा, बॅडमिंटन हॉल म्हणा, जे काही खेळासाठी आहे त्यांना साहित्य तो तिथला ट्रॅक हे सगळं करून द्यायचं आणि विद्यार्थ्यांसाठी खास काही सुविधा करता येतात त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की कार्यशाळा कॉम्प्युटरचे काही कोर्सेस त्या भागातले हे मोफत देण्याकरता आम्ही बांधील व्हावं असं माझं मत आहे. आणि दादा आता हा शेवटचा प्रश्न आपण घेऊया. तर पुणे शहरामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांचे किती उमेदवार निवडून येतील तुमच्या बरोबर तुमचे सहकारी नाही का? आणि दुसरं तुम्ही जनतेला शेवटचा काय संदेश देणार आहात? परवा दिवशी आपलं मतदान आहे, जनतेला काय संदेश देणार आहात? आता माननीय शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांची युती काही प्रभागांमध्ये झालेली आहे आणि त्या सगळ्या युतीचा आणि दोन्ही पवार साहेबांचे जे काही ताकद या पुणे जिल्ह्याला पहिल्यापासून त्यांचा असतं प्रेम तर आम्ही 70 ते 80 जागा कमीत कमी घेऊन पुढे जाऊ असा मला विश्वास आहे. विश्वास वाटतो. आणि पुणे शहरातील जनतेला एकच सांगेल की जे काय आमचे शरद पवार गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण यांना पुणे शहरातले जे काही आमचे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने विजयी करा आणि अजितदादा पवारांचा जो वादा आहे तो पूर्ण करण्याकरता आमचे हे दादांचे मावळे हे महानगरपालिकेत पाठवा आणि तुमचा प्रत्येक प्रश्न किंवा प्रत्येक समस्यांची आम्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम कसे तात्काळ संपेल किंवा पूर्णत्वास नाही याची आम्ही नक्कीच खात्री राष्ट्रवादी पक्षाकडनं आणि पवारसाहेबांकडनं अजितदादा साहेबांकडनं मी पुणे शहरात भेटून पुन्हा विनंती करतो की आमच्या प्रभागातील सर्व उमेदवारांना भरघोस मताने घड्याळ या चिन्हावर बहुमत मत देऊन विजयी करा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर आपण पाहिलेलं आहे की अनिकेत भाऊ कोठावळे यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे जे आपल्या प्रभागामध्ये काय मूलभूत हक्काचे प्रश्न आहेत ते जे प्रलंबित पडलेले आहेत ते त्यांना पूर्ण करायचे म्हणून त्यांनी जनतेला आव्हान केलेलं आहे की तुम्ही राष्ट्रवादी चिन्हावरती मतदान करून आम्हाला निवडणुकीमध्ये विजयी करावं आणि महानगरपालिकेत पाठवावं. आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी बांधील आहोत असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. तर मित्रांनो पाहत राहा बहुजन प्रवाह न्यूज चॅनल. धन्यवाद. करायचं असेल तर आपल्याला बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही. केंद्राची